नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये बदलापूरच्या मुलींनी सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे आणि बदलापूरच्या शिरपेचा आज मानाचा तुरा रोवलेला आहे। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। बदलापूरच्या या लेखी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांनी राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये भरभरून यश प्राप्त केलेलं आहे, सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहेत। स्वरा गेंद्रे असेल, सोबतच स्वरा कदम असेल आणि स्वरा क्षीरसागर असेल यांनी सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे, रौप्य पदक प्राप्त केलेलं आहे। कशा प्रकारे ही स्पर्धा होती, कोणती कोणती आव्हानं त्यांच्या समोर होती, कशा प्रकारे त्यांना प्रशिक्षण मिळालं, ही संपूर्ण माहिती आपण त्यांच्यासोबतच संवाद साधून जाणून घेऊयात। दीदी, काय सांगशील? सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे, कसा आनंद होतोय, कसा अनुभव होता? मला तर आधी खूप भीती वाटली, पण नंतर माझ्या पॅरेंट्सनी मला सपोर्ट केला, सागर सरांचा गायडन्स, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले। भीती वाटलेली का तिथे गेल्याच्या नंतर? खूप भीती वाटलेली। वाटलेलं का सुवर्ण पदक मिळेल? वाटलेलं काय पुढे? नव्हतं वाटलं, पण सागर सरांचा गायडन्स आणि माझ्या पॅरेंट्सचा सपोर्टमुळे मी आज इथे पोहोचू शकले। आणि पुढे भविष्यात काय ठरवलं आहे, काय करणार? मला देशासाठी खेळायचं आहे। दीदी, काय सांगशील? रौप्य पदक मिळालेलं आहे, कसा आनंद होतोय? मला खूप छान वाटतंय, मी इथपर्यंत माझ्या पॅरेंट्स आणि सरांमुळे पोहोचू शकली। काय पुढे भविष्यात काय ठरवलं? भीती वाटलेली का तिथे गेल्याच्या नंतर? हो, खूप वाटलेली। कोण कोण होते स्पर्धक वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले? भीती वाटली त्यांना पाहून? हो, काय भविष्यात काय ठरवलंय? इंडियासाठी खेळायला। दादू, तू पण सहभाग घेतलेला, कसा आनंद होतोय? खूप चांगलं होतं। काय पुढे काय ठरवलंय? मी सागर सरांमुळे नॅशनलला म्हणून मला खूप आनंद होतो। सागर सरांनी मारला का तुला तिथे गेल्यावर? वेळ आली तर मारलं, ओरडलं, त्यांच्यामुळे आज हे होऊ शकला। काय पुढे काय करणार आहेस? मला बदलापूरचं नाव मोठं करायचंय। या सगळ्या चिमुकल्यांसोबत आपण संवाद साधलेला आहे। बदलापूरचं नाव मोठं करायचं असं त्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलेलं आहे। या सर्व विद्यार्थ्यांना घडवणारे त्यांचे प्रशिक्षक सागर सर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सर, कशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण द्या? महत्त्वाचं म्हणजे तुम्हालाही, म्हणजे एवढे कोच होते त्यांच्यामध्ये तुम्हाला सन्मानित करण्यात आलं, तुमच्या एकट्याला सन्मानित करण्यात आलं, काय सांगाल एकंदरीत? सर, यासाठी ना खूप मेहनत लागते, वर्षभर यांची मेहनत, त्यांचं डायट, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्यांनी मुलांनी स्वतःहून केल्या पाहिजे। स्पेशली त्यांच्या पॅरेंट्सने सपोर्ट केला पाहिजे त्या गोष्टीसाठी। आपण जे सांगतोय, जे डाएट सांगतोय, ते पॅरेंट्सने त्या मुलांकडनं करून घेतलेलं पाहिजे। आणि ट्रेनिंगच्या बाबतीत माझ्याकडे मी व्यवस्थित ट्रेनिंग घेण्यासाठी त्यांची डेली ट्रेनिंग असते, रोज आपण ट्रेनिंग घेतो त्यांची, रोजच्या क्लासेसला रोज 2.5 तास 3 तास ट्रेनिंग असते, मॉर्निंग ट्रेनिंग पण असते त्यांची, त्याशिवाय काही हे घडू शकत नाही। बदलापूरमध्ये पुढे तुम्ही ट्रेनिंग घेता, आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल। आपण इथे पेंडुलकर मंगल कार्यालय हॉलमध्ये 10 वर्षापासून ट्रेनिंग घेतो आणि ही एकच ब्रांच आपण अशी ठेवली आहे, मेन ब्रांच, जिथे मुलं डेली आपल्या डोळ्यासमोर असते। वेगवेगळ्या ठिकाणी आपण क्लास नाही ठेवलेत, एकच ब्रांच ठेवली, जेणेकरून मुलगा एका ब्रांचमध्ये येईल आणि रोज आपल्या समोर डोळ्यासमोर असेल आणि त्याची व्यवस्थित ट्रेनिंग होऊ शकते, म्हणून आपण एकच ब्रांच ठेवली आहे। सर, साधारण किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपल्याकडून प्रशिक्षण घेतलेलं आहे? कसा एकंदरीत रिझल्ट आहे आपल्या क्लासचा? आपल्या इथे मिनिमम 160 ते 180 मुलांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे। काही मुलं आपल्या वयाप्रमाणे किंवा काही अशा जॉबमुळे ते सोडून गेलेत, बाकी पण आता अशी 12 ते 15 मुलं जी आहेत त्यांनी नॅशनल लेवल पार्टिसिपेट पण केलं आहे आणि मेडल पण दिलेलं आहे। दादाचे बाबा आपल्यासोबत जोडलेत, आपण त्यांच्याशी संवाद साधा। सर, कसा आनंद होतोय? आपल्या लेकीने आपलं नाव एवढं मोठं केलेलं आहे, राष्ट्रीय स्तरावरती सुवर्ण पदक तिने प्राप्त केलं। आनंद तर खूपच होतोय, त्यात तिच्या मागे तिची मेहनत स्वतःची, तिने जे 3-3 आठवडे डाएट केलं, फक्त लिक्विडवर होती, आम्हालाच बघवत नव्हतं की कसं काय करतात हे, पण आज तिने जे सोन्याचं मेडल आणलेलं आहे आणि तिने संधीचा फायदा घेऊन सगळं केलेलं आहे, बदलापूरचं नाव रोशन केलेलं आहे, त्यात खूप अभिमान वाटतो। कशा प्रकारे आपलं सहकार्य येणाऱ्या काळामध्ये तिच्या पाठी असणार आहे? कारण की ती बोलली की बदलापूरचं नाव मोठं करायचं, ऑलिम्पिकसाठी खेळायचं। नक्कीच, सागर सर जसं सांगतात तसं आम्ही फॉलोअप घेतोच, तिचं ट्रेनिंग आहे, सर तिला बोलतात रोज ये, तर रोज आम्ही पाठवतो, तिचं खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवतो, त्यात तिचा अभ्यास वगैरे सगळं तिचं डेली चालू आहे, सगळं व्यवस्थित, त्याच्यामुळे आम्हाला काही एवढं टेन्शन नाही, सागर सर पाठीशी आहे। सर, ज्यांना कोणाला क्लास जॉईन करायचं किंवा आपल्याकडनं प्रशिक्षण घ्यायचं त्यांना काय आव्हान असेल? इकडे कसं आहे की आपण डेली क्लास घेतो, रोज संध्याकाळी क्लास असतो, 7 ते 8:30 क्लास असतो, पेंडुलकर हॉलमध्ये आपण क्लास घेतो। बाकीचे काही डिटेल्स असते ते पॅरेंट्स येऊन इथे भेटले आपण लगेच सांगू शकतो। आणि मेन म्हणजे तायक्वांडो जॉईन करण्याचा उद्देश असा आहे की मुलींसाठी सेल्फ डिफेन्ससाठी असतं। अगदी बरोबर। स्पेशली आपण मुलांना फाईटसाठी तयार करतो की मुलांनी आपल्या क्लासचं, आपल्या देशाचं नाव रोशन केलं पाहिजे। नक्कीच आपण पाहिलं कशा प्रकारे या चिमुकल्यांनी या ठिकाणी सराव करून बदलापूरचं नाव मोठं केलेलं आहे आणि बदलापूरच्या शिरपेचा जो आहे तो मानाचा तुरा रोवलेला आहे। आणखीन प्रशिक्षक आपल्यासोबत जोडलेत। मॅडम, कसा आनंद होतोय? या सर्व मुलींनी आपलं नाव मोठं केलेलं आहे, बदलापूरचं नाव मोठं केलं। खूप खूप आनंद आणि पहिली मेन गोष्ट म्हणजे खूप खूप अभिनंदन। खरी तर त्यांची मेहनत आहे, सरांची मेहनत आहे, आज इथवर आम्ही आलोय म्हणजे देवाची कृपा सुद्धा आहे आम्ही असं म्हणू।
कारण आमचा मेन फोकस म्हणजे हाच आहे, आमच्या स्पार्टन तायक्वांडो अकॅडमीचा हाच उद्देश आहे की वी विजन टू क्रिएट प्लेयर्स फॉर नेशन. आणि ते आम्ही घडवून दाखवलेलं आहे. आज आमच्याकडे ही जी मुलं आहेत त्यांनी आज आपलं नाव रोशन केलेलं आहे, आज आपल्या बदलापूरचं नाव रोशन केलेलं आहे. तर खूप खूप एक म्हणतं तर आमची मान उंचवली आहे असं आम्ही म्हणू शकतो. तर हेच मी त्यांना सांगेन की यापुढे देखील सरांचं ऐका, पालकांचं ऐका आणि मनामध्ये ही चिकाटी जिद्द ठेवा की करायचं आहे तर आपल्यासाठी करायचं आहे, आपल्या आईवडिलांसाठी करायचं आहे, आपल्या देशासाठी करायचं आहे. नक्कीच आपण पाहिलं जसं की लहान लहान चिमुकले आपल्याला पाहायला मिळतात, तेही या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये बदलापूरच्या राधा गंद्रे असतील, स्वरा कदम असेल यांनी सुवर्णपदक प्राप्त केले, तर स्वरा क्षीरसागर यांनी रौप्य पदक जे आहे ते मिळवलेलं आहे. आणि बदलापूरच्या शिरपेचात जो आहे तो मानाचा तुरा रोवलेला आहे. पेंडुलकर हॉल येथे आपण जर पाहिलं तर रोज यांना प्रशिक्षण दिलं जातं. सागर सरांच्या माध्यमातून या सर्व मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि आपण जर पाहिलं तर या प्रशिक्षणाचं फळ म्हणून या सर्व स्पर्धकांनी या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. राधा गंद्रे असेल, स्वरा कदम असेल यांनी सुवर्णपदक प्राप्त केले, तर स्वरा क्षीरसागर हिने रौप्य पदक जे आहे ते प्राप्त केलेलं आहे आणि बदलापूरचं नाव जे आहे ते मोठं केलेलं आहे. बदलापूर शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.